गाडी कोणती आहे? त्र्यंबकेश्वर हादरलं, पत्रकारांवर गावगुंडांचा हल्ला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना पार्किंगच्या ठेक्याच्या नावाखाली पोसले गेलेल्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली. पुढारी न्यूजचे किरण ताजने, झी24 तासचे योगेश खरे यांच्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल. पत्रकारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू. या गुन्हेगारांना पोसतोय तरी कोण? पत्रकारांवर हात उचलण्याची हिंमत येतेच कशी? गावगुंडांना इतकं बळ कुणाकडून मिळतंय? घटनेनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते सुनील बागुल यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी पत्रकार हल्लाविरोधी कलमाअंतर्गत कठोर कारवाईची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पार्किंगचा ठेका रद्द करण्याचे, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे व हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. पत्रकार जनतेचा आवाज, त्या आवाजावर हल्ला करणे म्हणजे समाजावर हल्ला. आता एकच मागणी, गावगुंडांना पाठीशी घालणाऱ्या शक्तींची सखोल चौकशी व गुन्हेगाराला शिक्षा. नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय. चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज. संपादक गिरीश सोनवणे. चाललो होतो, एंट्री केल्यानंतर तिथे पावतीवाले होते. योगेश सरांनी सांगितलं का प्रेसवाले जाऊ दे. योगेश सरांची त्याची शिवेगाळ झाली. योगेश सरांना त्यांनी मारलं. आम्ही सोडासोडी करायला लागलो. ते शिवगाळ केली. 4-5 जण आले, मारायला सुरुवात केली. दगडाने मारलं. छत्र्या होत्या हातात, लाकडी दांडा होता, तो डोक्यात मारलं माझ्या. म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला. आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे. डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल. जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते. आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात. म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात. कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही. पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत. आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात. आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना, तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार. दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्र्या मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे. आणखीन दुसरे 2 जण जे ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे FIR वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे. जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे. आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये, कारण ऑक्ट्रॉय तर सध्या नाही आहे आपल्याकडे. मग ते पैसे कसले जे काय असतील ते, पण मर्डर केस मधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे. पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारत आहे.
मी SP ना स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना, आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा. आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. टाइमपास होता कामा नये. आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटलमध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते. आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात, पोलीस काय करतात ना माहिती नाही. काही 10 लोक कोण आहे तिथे, त्यांना काहीच कल्पना नाहीये का? आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते, सगळे मीडियाचे लोक, म्हणून गोष्ट बाहेर पडते. बाकी एखाद दुसरा जो व्हॉट्सअप जात असेल त्याचे काय हाल आहेत, त्याची तर काही सुनवाईच नसेल. तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामा नये. म्युन्सिपाल्टीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काय ठेका दिला असेल तर तो रद्द केला पाहिजे. तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ठीक आहे, आता आम्ही सगळे आहोत. आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो, आपण काळजी करू नका. आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो, काही त्रास होणार नाही. आणि आपले जे इतर जे आहेत सवंगडी आहेत, दुसरे 2-3 तिकडे, त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित. कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होता कामा. हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल. सर, काय माहिती घेतली का? जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती, काय त्याचा? ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते AS मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं नाही? हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे गांगुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं, आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल. आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो. किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत. सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे, त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते. हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू.